नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही पनीर टिक्का किंवा पनीरची भाजी? अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवलात का? बनवला नसाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कोणीही सहज बनवू शकाल अशी ही रेसिपी आहे. तर इथे कसा बनवायचं ते पाहूयात. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेले, त्यासाठी आपण इथे कांदा, टमाटर हे सगळं कापून घेतलेलं आहेत. उभे उभे आपण कापून घेतलेले आहेत. कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे आणि टमाटर देखील उभे चिरून घेतलेले आहेत. तर कमीत कमी इथे आपण मसाला किती आपल्याला लागतो त्याच हिशोबाने इथे आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे. ते कांदा आपण कढईत घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर टमाटर देखील घालून घ्यायचं. त्यानंतर 4 बदाम घालून घ्यायच्या आणि काजू घालून घ्यायच्या. अद्रक, लसूण हे सगळं आपण याच कढईमध्ये आपण भाजून घ्यायचं. त्यानंतर मिरची घालूया त्याचमध्ये. यामध्ये मिरची देखील यामध्येच घालून व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खडे मसाले आवडत असेल तर तेही यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदम एकत्र असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे वाटण देखील एकदम एकत्र बनवून घ्यायचा. अशी ही रेसिपी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवली जाते आणि सगळ्यांनाच खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपण एक कढई ठेवून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मस्त लालसर असा आपला हा मसाला ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे. पुन्हा आपण हे 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं. त्यानंतर तिखट, मीठ सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाला घालून घ्यायचा आपल्याला. तर इथे सगळ्यात आधी आपण मीठ आणि तिखट घालूयात आणि दूध आणि साय घालायचे. दूध आणि साय हे घालायलाच पाहिजे, नाहीतर भाजीची चव दुप्पट होण्यासाठी आपण दूध आणि साय हे घालायलाच पाहिजे. त्यानंतर आपण इकडे पनीर सुहानाचा मसाला घातलेला आहे. पनीर मसाला असा सुहानाचा मसाला आहे 10 रुपयाचा, ते मी इथे वापरलेला आहे. त्यानंतर इथे अर्धा किलो पनीर आपण इथे घेतलेले आहेत, बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते आता यामध्ये घालून घ्यायचे आणि पाणी घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपण ही भाजी शिजवून घ्यायची. तर तयार झाली मस्त गरमागरम पनीर भाजी. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी ते पहा, फायनली आपला हा पनीर भाजी तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये याच पद्धतीने बनवतात आणि एकदम भन्नाट अशी लागते चवीला. एकदम जबरदस्त अशी ही आपली पनीर भाजी आहे. तर मंडळी, तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ही रेसिपी कशी बनवता नक्कीच कमेंट करून कळवा. बाय बाय.